हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. विसरली मी. आय नो की मी खूप लेट केला आहे ब्लॉग टाकायला. लिटरली 1 महिना झाला असेल आय थिंक, अँड आय एम सो सॉरी फॉर दॅट. ॲक्च्युली काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मला ब्लॉग टाकायला नाही जमला. पण हा व्लॉग स्पेशल असं काय नाही आहे, पण जर बघायला गेलं तर हा व्लॉग ललितच्या बड्डेचा व्लॉग आहे. तर म्हणजे असं, आणि आत्ता कसं आज 8 तारीख आहे आणि उद्या 9 तारीख आहे आणि 9 तारखेला त्याचा बड्डे असतो. ओ शिट, चालते काहीतरी आठवलं नंतर सांगते. हां ते इट्स ओके. तर त्याचा 9 तारखेला बड्डे आहे. आता 8 तारीख आहे आणि आत्ता रात्रीचे वाजलेले 10:30 का 11, हां पावणे 10 झालेत. सॉरी, किती झालेत? हां पावणे 10 झालेत. विसरली. तर हां पावणे 10 झालेत आणि मी त्याच्या घरी जाणार आहे मस्तपैकी. त्याच्या घरी नाही जाणार आहे, त्याच्या इथे जाणार आहे मुलुंडला आणि त्याला सरप्राईज देणार आहे. आणि त्याला नाही माहिती, त्याला काय दादाला पण नाही माहिती इवन की मी व्लॉग करणार आहे. मला रँडमली सुचलं की ललितच्या बड्डेचा मस्तपैकी व्लॉग बनवू, काहीतरी छोटासा, जेवढा केवढा होईल तेवढा. कारण की आम्ही एकत्र नाही आहोत उद्याच्या दिवशी पण, जस्ट बिकॉज त्याचा एक्झाम आहे आणि उद्याच त्याचा लास्ट पेपर आहे. तर त्याची एक्झाम चालू आहेत आणि त्याचा उद्या लास्ट पेपर आहे आणि त्याचे ते लास्ट पेपर संपतील आणि मग बघू. मग उद्या आम्ही मस्तपैकी सेलिब्रेट करू त्याचा बड्डे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि हां, आय एम सो सॉरी, मी खूप लेट केला त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉग टाकण्यामध्ये अँड ऑल. आणि आत्ता पण असा ब्लॉग करते एवढा असा. आता ऑप्शन नाही माझ्याकडे, मी अशीच दिसू शकते तुम्हाला. थोडीशी बारीक झाली आहे का मला सांगा जरा. वाटत तर नाही पण ठीक आहे, तरी पण जर वाटत असेल कोणाला तर प्लीज मला सांगा. प्लीज कोणीतरी बारीक बोला मला. आणि हां काय बोलायचं होतं मी विसरली. तर आता 11:30 वाजले आहेत. मला माहीत नाही माझा आवाज येतो आहे का नाही, पण आत्ता 11:30 वाजलेत. नाही दिसणार, ठीक आहे. मी आता निघाली आहे, त्याला जाऊन भेटते. त्याला माहिती नाही आहे की मी येणार आहे ते. त्याला इनफॅक्ट काहीच नाही माहिती की आम्ही सरप्राईज वगैरे देणार आहे त्याला. बघू. माझा कॉन्फिडन्स जरा वाढला आहे कॅमेरासमोर बोलायचा ना डॉल. एवढे दिवस काहीतरी असंच करत होती. लेट्स सी. जाते आता मी, गाडी काढते. हमारी पेरी गाडी. गाईज, मी इकडे आलेली आहे आणि मला हे दोघं पण दिसत नाही आहेत. ची गाडी इकडे लावली आहे, मी माझी गाडी इकडे लावली आहे आणि ही ती जागा आहे जिथे मी आलेली आहे, पण इथे मला ती दोघंसुद्धा दिसत नाही आहेत. आता मला समजत नाही की मी काय करू. मला हा मेसेज करून तर बोलला आहे. हॉटेल? कुठलं हॉटेल आहे इथे? कुठलं हॉटेल नाही आहे इथे, बिल्डिंग बनते आहे. मला मेसेज करून सांगतो आहे आम्ही पाठवून येतो. पाठवून काय तुम्ही? तुम्हाला पाठवून ओळखला मग? इथे मुंबई बँक आहे, इथे हॉटेल नाही आहे. मला पाठव कुठं बसती आहे. अरे थांबा रे, थांबा. मला त्याला मेसेजचा रिप्लाय देऊ दे, मग तुमच्याशी बोलते. मी तिकडे चांगली लाईटीमध्ये बसलेली, मला या माणसाने मला अंधारात बसायला सांगितलं, ते पण उलटं. आता कसं उलटं आणि कसं सुलटं आणि हे येणार कुठून हे पण मला माहिती नाही आहे. यार काय फालतूपणा आहे यार. मला आधीच यांच्या इकडचं काय माहीत नाही आहे आणि मला हे उलटं सुलटं यायला सांगतात. असं नको व्हायला की मी इथे आले आणि मला सरप्राईज देतात म्हणून. ये धप्पाच रे असं बघचं देऊन जाईल वे. हाई ठराविक लोक फोटोग्राफीसाठी चाललेत बे. विचारू काय जाऊन? हाय कर. हाय कर. काळे दिसतोय वे, काळे दिसतोय. तू काळीच आहेस. तुझ्यावर लय प्रकाश पडलाय ना. हो बघू जरा. मस्त. तेच सीन आहे. अशी लाईट येते अशी. फोटो नाही काढत आहे ब्रो, मी व्हिडिओ काढतीये. माहितीये मला. काढ फोटो काढतो. फोटो थांब जरा 1 मिनिट थांब. ललित दिसतच नाही, ललितच्या तोंडावर दिसते आलंय. काय आलं? हा ते नाव. किती वाजले बघ. व्हिडिओ आहे बाळा. अच्छा हा काय? हा ब्लॉग बनवते. हा काय ग? तुझा बर्थडे एवढा मोठा ब्लॉग नको. नाही. अरे हा थांब. अरे बोल. आता वाजलेच्या नादात मी नेहमी हे कट करते रे. अरे टाइमच दिसत नाही भेंडीवर. अजून थोडा वेळ आहे, थांबा जरा. थोडा वेळ म्हणजे सेकंद आहेत. बघू. अरे तो तिकडे गेला. हॅपी बर्थडे.
हॅपी बर्थडे ऐक हॅपी बर्थडे काय झालं व्हिडिओ कॉल करा सांगितलं व्हिडिओ कॉल नाही दिला ए थांब व्हिडिओ कॉल झाला कुठे गेली ही कॉलेज केला वाटतं हॅलो बॅक कॅमेरा मध्ये गोळा दिसतो ये हॅपी बर्थडे तुला पण हॅपी बर्थडे मला काय करतोय काय बोलते ए बस ना ए बस टेक तू करतेस ना तसं मी टू ये केक काय लिहिलंस लालू हा अबे किती बोर आहेस रे तू काय लक्षात लालू लिहायचं होतं लालू नाही तर लालेश लिहायचं होतं परफेक्ट होतं लालेश माझ्या मोबाईल मध्ये पण लालेशच सेव आहे हॅपी बर्थडे डिअर ललित हॅपी बर्थडे टू यू अरे नाही असंच बोलली मी तो हे करत होता ना करते करते आधीच खाते मी केक लागला आला का मी पकडते दे इनोवा का ओके बाई ए बाळा बघ हा थांबा थांबते तुला बॅक कॅमेरा करून दाखवते ह्याची कोणतरी मैत्रीण आहे ते तिला पण दाखवतोय हा दिसली हा सगळ्यामध्ये दिसतंय हा सगळ्यामध्ये दिसतंय हा कर तू कंटिन्यू ए हॅपी बर्थडे बोल हा त्याला थांब बोलली अरे तसं नाही विश कर असं गाणं का बोलते आता फोनवर बोलू शकते तर गाणं पण गाऊ शकते ना ओके येस चला अरे एक नंबर जबरदस्त अनएक्सपेक्टेड असतं काय बोलतेस हो ती पण बघ तेच बोलते अनएक्सपेक्टेडली तुझ्यासाठी फटाके फुटतात अरे काप ना भाई काप 12 वाजून गेले काप टू यू हॅपी बर्थडे डिअर लालू हॅपी बर्थडे टू यू तूच खा अरे तू खा खा सगळा दे क्रीम खा धर ठूस आखर नाही आखर माझं कसं तोंडात कोंबला काहीच मस्त बड्डे केला आता त्याचा आता घरी आली रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 वाजून गेलेत ठीक आहे सवय आहेच आपल्याला कधी दाखवलं नाही तुम्हाला फक्त नाही तर 2-2 वाजता पण मी घरी आलेली आहे कामावरून ना की फिरून हिंदडून 2 ते 3 वाजता पण आलेली आहे मी जाते आता झोपते घरी जाम झोप आलेला काम करायची क्षमता नाही अंगामध्ये गुड नाईट उद्या भेटतो हाय द गाईज थांबा जरा तोंडात प्रकाश पडते एवढ्याच प्रकाशात मी तुम्हाला दिसू शकते कारण की एक स्टार लॅपटॉपमध्ये आणि अंधारी घरामध्ये जो नेहमी करून बसते मी काम करताना माझं मी असंच ठेवायला लागेल मला ऐकून तर नमस्कार सुस्वागतम परत एकदा आणि आता 5 वाजलेत मला ललितच्या घरी जायचं आहे जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये म्हणते ह्याच्या अगोदरच्या क्लिपमध्ये बघितलं होतं तसं मी ललितच्या घरी जाणार आहे पण ललितला माहितीच नाही आहे आणि तिकडे माझी बहीण येणार आहे तिकडे दादा येणार आहे दादा आता स्वतःच आत्ता निघाला आहे उल्हासनगरवरून त्याला यायला 6-7 वाजता 6 तरी 7-6:30 होतील 6:30-7 होतील त्याला यायला बघू आता कसं होतं सकाळपासून एकाच ठिकाणी बसून आहे ना वाट लागली अगं बाई काय हे प्रकार गाईस ललितचा फोटो बघा तुम्हाला दाखवतो हे बघा ललित भाई क्रिएट केलेला आहे जेमिनायवरनं हे बघा जेमिनायचा लोगो जेमिनायवरनं क्रिएट केलेला आहे ये फोटो एक नंबर चुम्मेस अरे काय बनवलाय भाई एक नंबर आवडला आपल्याला मी दिसत नाही मला यार सॉरी गाईस हां तर हां आता मी त्याच्याकडे जाते मग तुम्हाला मी दाखवेन मी त्याच्या घरी जाऊन काय करणार तसं तर आम्ही ठरवलं होतं की आम्ही मिसळपाव बनवणार आहे बघू आता मला येत नाही पण मी काकींची मदत करू शकते नक्कीच बाय आता माझ्या घरी काम करते कोण येणार काय नाही बघू आपण हाय गाईज तयार झालेली आहे मी अशी साधारणतः आता मी निघते मला उशीर झाला आहे बराच मला जायचं होतं 6 वाजता 6:30 मी माझ्या घरातच वाजवलं
लेट्स सी काय होतंय. बाय बाय. रड रड. अरे मावशी काम करता तुम्ही. काकूबाई काय बोललीस. कोणतरी आलं बघ ना. हा कोणाच असणार आहे मला काय माहित कोण आहे. काय काय बनवलंय इनी एडा. आम्हाला बोलते अरे आम्ही असंच बोलले तुला घेणार आहे पण रोशनी येणार आहे. आधी आम्ही गेस केलं ना आम्ही रोशनी येणार आहे ना काय नाही मी नव्हती बोलली. गाईज इथे मस्तपैकी मिसळ बनते. ही पोरगी अजून कांदे नाही बाहेर आणलं. अरे तो मस्ती करतोय. या माणसाचा बर्थडे आहे आणि असे घाणेरडे कपडे घालून कपडे चेंज कर पळ पहिले. चांगले कपडे घाल. मी सकाळपासून शर्ट रोर आहे बच्चा रोर आहे. मग काय करतोय तू. काय आहे रड रड आज आज रड माझं काय 19 वर्ष झाला म्हणून कुठला गेम आहे. माइनक्राफ्ट नाही माहिती तुला. मीच विसरलो कसं खेळायचं. हा कोण तू आहे. तर मित्रांनो आपण आलोय ललितच्या घरी म्हणजे माझ्या घरी. तर ही अशी तयारी झालेली आहे. ललित बसलेला आहे म्हणजे मी स्वतः खुद्द बसलेलो आहे खुर्चीवर. आणि इकडे बघू शकता बाकी ते 4 जण. हे बघा आई बघा अपर्णा. हॅलो ही बघा घर पे किधर है तू. आना घर पे आना डायरेक्ट घर पे आना. घर पे सब है. त्यांनी काल रात्री पण तेच लिहिलेलं. चिन्मय श्रेया सब लोग है. आना. काकांनी गाणी लावलेत मस्त वेगळे. ए बडे बॉय. देवा काय दिसाय. आज लाव गपचूप. विजलं पंखा. आजी पंखा बंद करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. एवढं नको करू ओवाळ फक्त. काय मी कशाला माझं झालं. हे मी खाणार. इकडे व्हिडिओ चालू आहे तिकडेच बघ.
हा येतं फोटो काढ स्माइल ए नीट करे हा छान चला कापा आवाज कमी कर ना आवाज कमी कर तुम्ही बोला ना ते हा आपण बोलू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर ललित हॅपी बर्थडे टू यू अभी बर्थडे बॉय लावणी करके दिखाएगा वा मौत का सोना कर रहा है टप्पा टप्पा पतली पतली मछली मिश्र पतली इतना भी आज एक बार घे पकड ना यार हा बस थँक्यू तुला माहिती आहे ह्याचा बर्थडे असून त्याचा बर्थडे पॅम्परिंग मी माझी करून घेते. ह्याचा बर्थडे होता आम्ही फोटोशूटला गेलेलो बरोबर ह्याचे फोटो राहिले कुठे बाजूला मी माझेच फोटो काढत बसले रेकॉर्डिंग दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हे बघ प्रकाश पाडला. अरे मी म्हणत होतो दिवाळी येणार आहे ना तर मी ते लाईन आहे की अंधेरी रातों में दिया सबके हाथों में. अच्छा ठीक आहे दिया सबके नाही रे तसं पण चांगलं नाही वाटत रे. सरळ तर घे ती बॅग हाताळाशी छाताडाची नको घेऊ ते बायका ट्रेन मध्ये घेतात. काय झाले चढ डायरेक्ट एक काय चाललंय ब्रो काय चाललंय ह्याच्यावरनं चढ याच्यावरनं चढ पण त्याच्यावरनं हे बघ ह्याच्यावर ऑफर आहे 2 आठवड्याने. 2 आठवड्याले चढ ना ह्याच्यावर 2 डेली 2 डेली ना त्याच्यावर काय ना जाणं तर नाही दे ना त्याला उडून अरे काय फिरवतोय मला तुमच्या मागे भाई मला चढायलाच होत नाही हातात मोबाईल आहे ना धरून चढायचं असतं. मी चढलो तसं नाही चढायचं मी भाई आपण कसं जरा एक्सपर्ट लेवल आहे ना तर म्हणून ते जरा हे बघा हा हलताय हे बघा पडलीस ना वांदे होतील वांदे. उठाय बसायची गेली हा सक्सेसफुल. चढता येतो उतरता नाही येत मला. अच्छा ओके सेम भाई सेम टू सेम इयर भाई सेम हे बघा कुठे पण आदळते. हिला बोलतोय नको आदळूस लिव बी पडेल उगाच आधीच नवीन जॉब आहे. पाय पकड ये पायासोबत येशील खाली. सोड बाई. अरे तुम्ही चढला ते खाली गेला दीदी नको पप्पा मम्मी पप्पा हे बघा दुसरं माकड मोठा हत्ती छोटा हत्ती असं हिचं म्हणणं आहे. ऐक, मी पडलो असतात. हा बघा 1 हे 2 हे 3 मला येऊ पण नाही मिळालं. मी येऊ वरती काय मारीनच थोडी तुझं काढ. अरे मी लगेच खालती कोणाला तरी घ्यायला मी उतरेन खाली असं तर मी पण बसू शकते रे पण उतरू कशी मला तो प्रॉब्लेम. वरून शूट करतो ना. दीदी मग हलवू नको ना बोचे. इज्जत घालवायची काम दीदी हाड तू कशी वर गेलीस ए बे याच्यावर पाय ठेव. हा ठेव ना त्याच्यावर पाय. मला उलट फिरायला लागणार पुढे. त्याच्यावर पाय ठेव त्याच्यावरतीच पाय ठेवलाय. अरे परत बोल काय चाललंय आपण ए नको डायरेक्ट तोंडावर येते फिरू नको गुंता करशील भाई त्याचा गुंता तर नाही होणार ना. हा तुमच्या नायजेरियन कुठली तिकडे थोडे मोठे लागेल नाही पागल. ए माकड खाली खालती आले तुझे मारून टाकेन. हे काय हे शब्द हे काय ही वाचा बिल्ली इकडे
मी पकडू ना. चलो रे. थांब रे, त्याला उतरू दे, मग मी उतरते.